तर याच पार्श्वभूमीवर सध्या त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हिंसक आंदोलनाला वळण लागलं होतं त्या पार्श्वभूमीवर दिनेश केळुसकर आपल्या सोबत आहेत अधिक माहिती या क्षणाची देण्यासाठी। दिनेश, आपण पाहिलं काही वेळापूर्वी चित्र अत्यंत विदारक असं होतं, तोडफोड झाली, जाळपोळ झाली, पोलीस प्रशासन कशा पद्धतीने हे प्रकरण हाताळताना बघायला मिळतंय, सध्याचं काय चित्र? स्वाती, सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे। खेडमधली म्हणजे इथे पीरलोटे भाग आहे, या बाजारपेठ पूर्णपणे बंद आहे, परंतु इथल्या लोकांमध्ये जी दहशत पसरलेली होती 4-5 तास पहाटे 5:30 वाजल्यापासून ती दहशत निघून जावी आणि इथलं वातावरण भयमुक्त व्हावं म्हणून पोलिसांनी आता थोड्या वेळापूर्वी सगळ्या गावातून संचलन केलेलं आहे। पोलीस फौज इथे तैनात आहेच, त्याचबरोबर आणखी सुरक्षा बल रत्नागिरीतून कुमक मागवण्यात आलेली आहे। आणि आता या सगळ्या प्रकरणात म्हणजे अगदी गोवंश हत्येच्या प्रकरणात आणि त्यानंतर जी आंदोलन हिंसक झाले त्या आंदोलनात सहभागी झालेले जे आरोपी आहेत त्यांच्या शोधात पोलीस गेलेले आहेत। अनेक पोलिसांना अनेक माहिती पोलिसांकडे येत आहे, मिळत आहे, ते तपासत आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल होऊन त्यावर अटकेची कारवाई होईल असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। यामध्ये प्रामुख्याने आपल्याला असं कळतंय की राजकीय पक्षाचे कार्यकर्ते वेगवेगळ्या सहभागी झाले आणि त्यांनी हा जमाव सगळा भडकवला, हिंसक केला आणि त्यामुळे या सगळ्या पोलिसांना, अधिकाऱ्यांना पण मारहाण झाली, पोलीस कर्मचाऱ्यांना पण मारहाण झाली। हा सगळा प्रकार पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने घेतलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असं आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलेलं आहे। अगदी दिनेश, अत्यंत गंभीर असं हे प्रकरण आणि वेळोवेळी आपल्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। आणि आता बातमी आहे साताऱ्यातून। साताऱ्यामध्ये आज आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। शिवसेना शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा आत्मदहनाचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला। तर ऊसाची थकीत FRP देण्याच्या मागणीसाठी या आंदोलकांनी या ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न केला। तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच एका महिलेने देखील आज या ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। गावातली एक व्यक्ती आपल्याला त्रास देत असल्यानं या महिलेनं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय। या दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळलाय। साताऱ्यातली ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय ज्या ठिकाणी आज आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। काय झालंय तर वेळीच त्यांना आवरल्यामुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना टळली आहे।